ठरतात. डबल धमाका तो पाहायला मिळाला. 5 चेंडूंमध्ये 5 विकेट्स ज्यानं टिपलेत. टाळ्यांचा गजर तो होतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नावाप्रमाणे आनंद तो मग इथे पाहायला मिळतोय. आणि नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये ते दिलं होतं. आणि जे इथे गोलंदाजाला जो चेंडू त्यानं 5 गडांच्या साठी इथे यूज केला होता तोच चेंडू इथे दिला जातोय. ज्या चेंडूनं 5 गडांना परतीचा प्रवास दाखवला होता तोच आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. अजित पाटील आणि मिलिंदजी लोके यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचा पुरस्कार या बॉलिंग परफॉर्मन्स राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब देखील त्याच खेळाडूच्या नावावरती राहिलाय. आयुष्यामधील एक बेस्ट आठवण फायफर म्हणून 5 विकेट त्याने घेतल्यात. एका षटकामध्ये बार लगातार 5 विकेट्स. मिलिंद लोके आणि मिलिंद लोके यांच्या माध्यमातून ते पुरस्कार इथून दिला जातोय. ते कॅश प्राइज आहे. व्हेरी वेल प्लेड आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील इथून दिला जातोय. वेल प्लेड, चांगला खेळला हा खेळाडू आणि त्याच्या आयुष्यामधील बेस्ट ही मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होते सुरुवात आणि नंदकुमार पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा पुरस्कार. विहा वीरा आणि त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉईजच्या 2 संघांदरम्यान ही मॅच होते सुरुवात. पहिला बॉल थॉमस ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहे 30 सर्कलवरती. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल कुठली धाव त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय. भरतदादा पाटील फ्रॉम बिनार त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 18च्या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला सजवला पण फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय. झेल सुटलाय. सहज आणि सोपा झेल होता. विजय आल्याबरोबर कॅच सुटलाय. संधी निर्माण त्याने करून दिली होती पण हा कॅच सुटलाय. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 20-20च्या आकड्यावरती. आतापर्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ चाललाय. बजरंग बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये विहा वीरा 11 हा संघ सध्या तर आपण त्यांना खेळताना बघतोय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे आला बेगीट षटकार. पकडला गेला आणि नंदकुमार पाटील साहेब यांच्या माध्यमातून अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पुरस्कार आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिला जात आहे. जेवढे कॅचेस तुम्ही आजच्या दिवसामध्ये पकडाल तेवढे तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाईल. वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावफलक 27 धावा सध्या तर धावफलकावरती जोडल्या जात आहेत. विजयने पहिल्या बॉलवरती संधी निर्माण करून दिली पण दुसऱ्या बॉलवरती एक मोठा हिट आलाय. त्या संधीचं सोनं करता आला नाहीये सध्या तर. यावेळेस बॅट शिकायला लागली आणि यावेळेस 1-2 अटेम्प्ट मध्ये हा देखील कॅच सुटलाय. आता विजय करेल तरी काय करेल. खऱ्या अर्थाने तो 2 संधी निर्माण त्याने करून दिल्या पण फिल्डरची साथ त्याला काही मिळाली नाहीये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. अजितदादा आणि त्याचबरोबर नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून कॅच करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
यावेळेस आणखी एकदा चांगला फटका साधवला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला फेकलंय. दर्जेदार चौकाराला विजय जाधवच्या विपक्षामध्ये धावफलक 31-31. विजयवरती आक्रमण केलंय 2-6. त्यानंतर व्हाईट डॉट चौकार आलाय. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस लेग ब्रेक हा बॉल टर्न होणारा चांगल्या पद्धतीचा राहिला आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करतात बॅटर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर कोणी प्रभावित बॅटिंग केली असेल तर त्यापैकी आपण याकूब याला देखील बघतोय. त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि विजय जाधव डाऊनफॉल सध्या त्याच्याकरता चालू आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. आणखी एक कॅच निर्माण झाला आणि याही वेळेस कॅच सुटलाय. ज्या वेळेस बॉल हवेमध्ये गेला होता त्यावेळेस विजयने डोक्यावरती हात ठेवले होते की हा कॅच होतोय की नाही आणि हाही कॅच ड्रॉप झालाय. विजयच्या षटकामध्ये बघा त्याने 3 संधी निर्माण करून दिल्या पण तिन्ही संधीचं सोनं करता आलं जात नाहीये. 3 कॅच ड्रॉप झाले या षटकामध्ये आणि हे षटक देखील मागे ठरलं गेलंय. या षटकामध्ये टोटली येत आहेत त्या म्हणजे 14 धावा. षटक क्रमांक 2 ची समाप्ती 2 षटकांच्या समाप्ती 31-32. विशालदादा पाटील मॅन फ्रॉम भिनार यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार वेलकम बॅक. धावफलक वाढला गेला जाऊन पोहोचले 41-41 आकडे होती. षटक क्रमांक 3 मार्गाचा सिंगल चौकार सिंगल डबल आणि त्यानंतर सिंगल आली आहे. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सतीश सध्या तर आपण त्याला बॉलिंग मार्क वरती बघतो. लास्ट गो. शेवटचा बॉल टप्पा पडला त्यानंतर बराच ऑफस्टमच्या बाहेरच्या दिशेने वळलाय. मंगेश आमच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा. 42 धावा सध्या तर आपण धावफलकावरती बघतोय आणि शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईक एंड वरती याकूब ज्याने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिला या स्पर्धेमध्ये. चांगला तो खेळला या स्पर्धेमध्ये. यावेळेस चुकी घडली आहे. बीमर हा बॉल आणि बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. नो +1 आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक 44-44. शेवटचा बॉल तो देखील फ्रीटचा आहे. तो डिलिव्हर करायचा आहे. शेवटचा बॉल फटका चांगला सजवलाय. बॉल चाला बिटवीन द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्त्या धावफलक 48-48 धावा धावफलकावरती. मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग. शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केलाय. डॉट बॉल आलाय. कितीचा वन सेट केला आणि किती धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल विहाविरा इलेवड्या संघाकरता. अस्तित्वाची लढाई या दोन्ही संघांकरता जिंकणं महत्वाचं आहे. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. आणखी एकदा कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप नंबर 6 सध्या तर या मॅच मध्ये 7वा हा कॅच ड्रॉप झालाय. आमचे गुरुलेखक सनिकेत शेलार ॲक्युरेट परफेक्ट माहिती ठेवतात की 7 आतापर्यंत कॅच ड्रॉप झालेत. मला वाटतं की प्रत्येकच्या संघाने 7 कॅचेस सोडले त्यांनी त्या रेकॉर्डची आता बराबरी झाली आहे. यावेळेस बॉल सोडलाय आणि हा बॉल मिडल स्टंप वरनं विकेट किपर आतापर्यंत पोहोचलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल.
यावेळेस फटका चांगला सजवलाय, प्रॉपर टायमिंग, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चांगली बॅटिंग. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा खोदून काढलाय, बिटवीन द गॅप चाललाय आणि यावेळेस चांगल्या पद्धतीचा हा झेल टिपलाय. विजय जाधव याने हा झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरवू शकेल. स्कोर कार्ड वरती धावा सध्या तर आपण बघतोय 55, 55 धावा. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. याही वेळेस कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप नंबर 8, 8वा हा कॅच ड्रॉप झाला आणि रनआउटची शक्यता. नॉन स्ट्राईक एंड वरती विकेट येणार आहे. 1+ विकेट धाव फलकावरती अर्जित केला जाईल. 56 धावा बनल्या जातात जिंकण्याकरता. 57 टू विन. बघा या स्पर्धेमध्ये ग्रुप ए मधनं क्वालिफाय होणारा संघ आम्ही तुमच्यापर्यंत नाव पोहोचवतोय. सारंग स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झालाय आणि त्यानंतर द्वारकाधीश 11 हा संघ देखील एक ग्रुपमधनं क्वालिफाय झालाय. त्यानंतर ग्रुप बीच्या दिशेने जाऊयात. बी ग्रुपच्या दिशेने श्री गणेश हा फक्त संघ बी ग्रुपमधनं क्वालिफाय होणारा हा तिसरा संघ आहे. अभिनंदन या तिन्ही संघांचा मी कौतुक देखील करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचाली करता दोन्ही संघांना देतोय, तिन्ही संघांना देतोय. आणि ज्या काही संघाच्या मॅचेस शिल्लक आहेत त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग टायटन्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स या डावसाठी. आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग टायटन्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स या डावसाठी. वीरा इलोड संघाचे बॅटर, कुठल्याही बॅटरने जर 6 बॉल 6 षटकार मारले तर रोहिदाजी जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार, 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लगातार ते 5 मारले पाहिजे, 5 किंवा 6 ऑलमोस्ट, त्याकरता ते कॅश प्राइज दिलं जाईल. आणि विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला सजवलाय, खाली क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय जाधव सुरुवात पहिल्याच बॉल पासून करतोय. आई जीवदानी संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला इथून खेळला जातो पण गॅप इथून काही मिळू शकला नाही. एका धावेकरता कॉल, एका धावेची प्राप्ती आणि
सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 5च्या आकड्यावरती. या मॅच मध्ये विरा इलेव्हन संघाचे बॅटर्स कुठल्याही बॅटरने जर 6 बॉल 6 षटकार मारले लगातार तर त्याच्याकरता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज रोहिदासजी जाधव यांच्या माध्यमातून दिलं जाईल. समीर भाई यांच्या माध्यमातून माफ करा जमील भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता या स्पर्धेकरता 7,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि त्याचबरोबर निरंजन भाई यांच्या माध्यमातून देखील 8,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आम्ही त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. सर्वांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होऊ द्या. दोन धावा इथून प्राप्त होत आहेत आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढलं जाईल. जाऊन पोहोचेल ते 8च्या आकड्यावरती. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फटका चांगला सजवलाय. डीप वरती खेळू जाणार आहे. त्याच्या माध्यमातून काय हा झेल टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच. अज्जूच्या माध्यमातून हा काय कॅच पकडला गेलाय. कॅच नव्हे तर अक्षरशः ही मॅच पकडली आहे. बॅटर देखील आश्चर्यचकित राहिलेत. रेफर केले. तिसऱ्या पंचांची मागणीतून केली झाली मंगेश यांच्या माध्यमातून, कारण की क्रुशल मोमेंट आहे आणि क्रुशल मॅच आहे दोन्ही संघांच्या नजरियामधून. आशिषजी आणि रवींद्रजी यांच्या समेत आलेत. त्यांचं देखील दोघांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. विकेट आली आहे. अप्रतिम दर्जाचा कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द देखील टुर्नामेंट ठरवू शकेल इतका हा दर्जेदार कॅच होता. अज्जूच्या माध्यमातून बेस्ट कॅच हा पकडला गेलाय. यावेळेस बॉल हवेमध्ये. फटका चांगला सजवलाय. बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आलाय चौकार आणि या 4च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 12च्या आकड्यावरती. थॉमस आलाय. आल्या बरोबर त्याने चांगला फटका सजवलाय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आणखी एकदा जोरकस फटका खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. नोमॅन्स लँड मध्ये एक धाव तर मिळाली आणि एका सामने समाधान व्यक्त केलं जातंय. बट्टू दादा तुमच्या समोर बघा एक दगड आलाय. त्याला बाहेर काढा. बाहेर फेका तो दगड. बट्टू दादा जर एखादा प्लेअर धावत असेल त्याला दुखापत होऊ शकेल. तो दगड बाहेर फेका. तो बघा 30 सर्कलच्या समोर दगड मध्ये आलाय. थॉमस यांनी जर बॅक टू बॅक 2 रिव्हर्स षटकार मारले तर त्यांच्याकरता बल्ली दादा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. 5,000 कॅश प्राइज दिला जाईल रिव्हर्स 2 बॅक टू बॅक षटकार मारले तर. यावेळेस फटका चांगला सजवला. डीपवरती खेळू जाणार आहे. सहज सोपा झेल त्याच्याकरता आणि संपेल थॉमसचा खेळ. विकेट. गणेश आलाय. नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता.
गणेश आल्याबरोबर आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय रोहित. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. यावेळेस बॅटची कडा लागली. बॉल चालला घोषांकित क्षेत्राच्या दिशेने आणि तिथे सिंगल धाव मिळेल, धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 14च्या आकड्यावरती. विशाल का टार्गेटचा तुम्ही पाठलाग करता तर किमान प्रतिषटकाच्या पाठीमागे 15 धावा येणं महत्त्वाचं आहे. 57 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करतायत म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला किमान 2 मोठे हिट पाहिजेत. यावेळेस बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. बॉलच्या खाली तोच खेळाडू आलाय आजू. आणखी एकदा चांगल्या पद्धतीचा त्याने झेल टिपलाय. रोहितच्या खात्यामध्ये या मॅच मधील दुसरी सफलता. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. 2 विकेट आतापर्यंत रोहितच्या खात्यामध्ये राहिल्यात या मॅच मध्ये. यावेळेस हा बॉल सोडलाय. दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावफलक वाढले, जाऊन पोहोचले ते 15च्या आकड्यावरती. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केलाय. रोहित आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाज आणि अचूक टप्पा आणि भेदक मारा त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातोय. नव्यानं दाखल झाला गौतम, पण पहिलाच बॉल त्याने फेस करत असताना डॉट खेळलाय. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट गो या षटकामधील शेवटचा बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट विकेट. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा बॉल, डीप होणारा बॉल. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल तो डिलिव्हर केलाय. रुपेश ओपनरच्या स्वरूपात दरम्यान आला, पण आतापर्यंत त्याने काही चांगलं प्रदर्शन केलं नाहीये या मॅच मध्ये. यावेळेस चांगला फटका सजवला. बिटवीन द गॅप चाललाय. बॉल टप्पा घेऊन निघून जाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपेश यांच्या बॅटमध्ये आला हा चौकार. नायकम कुणाला घाबरत ना. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट बनगाडाच्या साह्याने दिशा दिली आहे आणि यावेळेस अज्जूच्या माध्यमातून कॅच सुटलाय.
अप्रतिम दर्जाचं शॉर्ट सिलेक्शन राहिले. फक्त गोलंदाजाच्या गतीचा इथून उपयोग केला गेला होता पण गॅप काही मिळू शकला नाही. शॉर्ट सिलेक्शन चांगल्या पद्धतीचं राहिलंय. धावफलक वाढलाय जाऊन पोहोचला 20-20. यावेळेस आणखी एकदा दिशा दिली आहे. बॉल वेगवान गतीने झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एकच धाव इथून प्राप्त होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 21. 21 धावा सध्या तर आपण धावफलकावरती बघतोय. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला आणि जास्त काही धावा येत नाहीयेत. सिंगल धाव धावफलकावरती जोडली त्याने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 20-22. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक 20-22. अंतिम षटक या मॅच आणि याकूबचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा त्याने डिलिव्हर केलाय आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. यावेळेस बॉल हवेमध्ये. बॉल गोषकी क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये चाललाय. डी झोन मध्ये निघून गेलाय. सिंगल धाव प्राप्त होईल आणि या मॅच मध्ये बघा फक्त विरा इलेव्हन संघाकरता फक्त औपचारिकता बाकी आहेत. या मॅचला आता तुम्ही इकडनं जिंकू शकणार नाही कारण की चांगली सुरुवात तुम्हाला हवी होती. विजयच्या एकट्या खेळाडूच्या वरती तुम्ही निर्भर नाही राहू शकणार कारण की या खेळाकरता तुम्हाला संघामध्ये 11 खेळाडू दिले गेलेत. जर तुम्ही एका खेळाडूवरती निर्भर राहाल तर किमान तुम्ही कधीच ही स्पर्धा जिंकू शकणार नाही कारण की सर्वांचं योगदान देणं फार महत्त्वाचं होतं. विजय जाधव चांगलं प्रदर्शन करत होता. चांगली बॉलिंग करत होता पण त्याला कधी फिल्डरची साथ मिळाली नाही. चांगली तो बॅटिंग करतोय पण त्याला नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरची देखील साथ मिळाली नाहीये. त्या अनुषंगाने विरा इलेव्हन संघ या स्पर्धेमधनं बघितलं तर जो परफॉर्मन्स पाहिजे होता तो देऊ शकला नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. धावफलकावरती धावा सध्या तर थांबवल्या जात आहेत. या मॅचला जिंकण्याच्या उंबरठ्यावरती संघ येऊन पोहोचलाय. बजरंग बॉईज विकेट आली आहे. गडी बाद. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. दिशा भरकटली आहे. मंगेश आमच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 24च्या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये बघा डॉट आलाय. त्यानंतर सिंगल बॅक टू बॅक डॉट आणि त्यानंतर विकेट आली. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मधील. शेवटचा बॉल तो चांगल्या पद्धतीचा राहिला आणि या मॅचला जिंकलं जातंय बजरंग बॉईज या संघाच्या माध्यमातून. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक विरा इलेव्हन संघ. आणि प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय. यामध्ये शंका नाही. यामध्ये डाऊट नाहीये. याकूब ठरतो या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच. 33 रन्स बॅटने बनवला.